श्रावण महिन्याचं अवचित्त साधून आपल्या घरात एकदा तरी करा असं सत्यनारायण. आर्थिक अडचणी नक्कीच कमी होतील आणि विष्णूंची कृपा प्राप्त होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ, ताई श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण कसे करावे आणि संकल्पयुक्त सत्यनारायणाची सेवा कशी करावी त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सत्यनारायणाची सेवा आपण प्रत्येक महिन्याला दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरात सत्यनारायणाची सेवा होते. आता श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र सण, पवित्र महिना मानला गेला आहे. याचंच अवचित्त साधून आपण आपल्या घरात सत्यनारायणाची सेवा करायची आहे. आता ही 1 करा, 3 करा, 5 करा, 7 करा, 21 करा, 51 करा, 108 करा, तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता, जेव्हा जमेल तेव्हा करू शकता. फक्त अडचण एवढीच येते की आपल्याला दुसऱ्या दिवशी मांडणी उचलावी लागते. कारण जर मला 5 सत्यनारायण करायचे आहे, मग मी रक्षाबंधनला गावाला जाणार आहे, मग त्याच्या आधी काहीतरी करेल आणि बाकीचे नंतर करेल, असंही करू शकता. पण जर तुमचा संकल्पयुक्त सेवा असेल तर ही जी सगळी सेवा आहे तुम्ही लगातार करू शकता आणि ती लगातारच करावी. आता सेवा कोणी करू शकतो, सेवा कशी करावी ते तुम्हाला सांगते. उपवास धरायची गरज नाही. आपण दर पौर्णिमेला, आता श्रावण पौर्णिमा सुद्धा तेवढाच महत्वाचा दिवस आहे. ह्याच श्रावण पौर्णिमेचं अवचित्त साधून ना लगातार 5, 7, 9, 11 तुम्ही सत्यनारायण करू शकता. काय होतं, श्रावण महिन्याचं एक सत्यनारायण होतं. लक्षात घ्या, ज्यांचं श्रावण महिन्याचं सत्यनारायण आहे आणि त्यांचं संकल्पयुक्त श्रावण महिन्याचं सत्यनारायण आहे, त्यांनी या आता समजा मला 5 संकल्पयुक्त श्रावणातले सत्यनारायण करायचे आहे, 5. मग मी काय करेल, माझा ऑलरेडी संकल्पयुक्त दर पौर्णिमेचं सत्यनारायण असतं ना, तर ते याच्यात ऍड नाही करणार. कारण जर माझा संकल्पयुक्त असेल तर, आणि माझा कुठला संकल्प नाही आहे पण मी दर महिन्याला करते, मग काय करणार, मग त्या पौर्णिमेचा पण एक करायचा आणि नंतरचे 4 असे तुम्ही 5 सत्यनारायण करू शकता. खूप सुंदर सेवा आहे आणि याचा अनुभव असंख्य महिलांना आलेला आहे. मला सांगायला आनंद होतो की आमच्या केंद्रातल्या मावशींनी केंद्रात 108 सत्यनारायण केले आणि परमेश्वर कृपेने त्यांच्या अडचणी खरंच दूर झाल्या. जो श्रद्धेने सेवा करत असतो ना, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्याबरोबर असतात ते तुमचे कष्ट, तुमचे कर्म. आता मांडणी कशी करायची, काय काय करायची, नाही रक्षाबंधनच्या आधी करू शकतो का? अर्थात तुम्ही दर गुरुवारी एक सत्यनारायण करू शकता, म्हणजे 3 सत्यनारायण होईल आणि रक्षाबंधनच्या वेळेस तुमचं सॉरी नारळी पौर्णिमेला तुमचं एक सत्यनारायण होईल. या पद्धतीने करू शकता. किंवा आता खरं सांगू का, आपलं काय असतं, एकदा मांडणी करून ठेवली की लगातार सत्यनारायण करायचे म्हणजे टेन्शनच नाही. कारण सेवा करत असतो तेव्हा मनात एक असतं आपलं की सेवा होईपर्यंत धाकधूक धाकधूक आपली असतेच. तर आता हे तुम्ही रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमेच्या आधी करू शकता किंवा नंतर करू शकता, तुमच्यावर आहे. श्रावण महिना संपण्याच्या आधी तुम्ही सेवा करा. आता समजा जर ज्यांनी श्रावण महिना संपल्यानंतर पण 1-2 दिवस सत्यनारायण झाले तरी हरकत नाही, पण या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. काय करायचं, ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो त्याच पद्धतीने तुम्हाला, आता समजा आज पहिला दिवस आहे, स्क्रीनवर ज्या पद्धतीने मांडणी दिसते आहे तशीच मांडणी करून ठेवायची. सत्यनारायणाचा फोटो लागेल का, तर असावाच. आपण मांडणी करत आहोत तर सत्यनारायणाचा फोटो असावाच. नसेल तर तुम्ही घेऊन या, किंवा आपल्याकडे जे पुस्तक आहे सत्यनारायणाचं त्याच्यात तो फोटो असतो, तो वाचून झाला की तिकडे तुम्ही पूजेला ठेवू शकता. सत्यनारायणाची पोथी ही जी सेवा आहे ती दिंडोरी प्रणीत आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर ही पोथी तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळून जाईल. 5 अध्याय आहे. त्याच्या आधी गणपती बाप्पांची, वरुण देवतेची आणि कुलदेवतेची अशा 3 सुपाऱ्या मांडायच्या असतात. सगळ्यांना माहिती आहे सत्यनारायण कसं करावं, पण तरी पण एकदा सांगते, कारण बऱ्याच अशाही कमेंट्स की ते सत्यनारायण कसं करायचं एकदा मांडणी करून दाखव. म्हणून तुम्हाला ही स्क्रीनवर ज्या पद्धतीने मांडणी दिसती आहे त्या पद्धतीने मांडणी करायची. आता आपण जेव्हा पौर्णिमेचं सत्यनारायण करत असतो तेव्हा ते प्रदोष काळीच केलं जातं, बरोबर. आणि आजकाल तर असं झालं आहे की बायका सकाळी पण सत्यनारायण करून घेतात. चुकीचे बरोबर आहे माहिती नाही, पण बायका आता करायला लागलेल्या आहे. आता हे आपल्या मनावर आहे, आपल्याला वेळेनुसारही आपल्याला सेवा करायच्या असतात. आता आपण जेव्हा पौर्णिमेचं सत्यनारायण करतो तेव्हा संध्याकाळी करत असतो, पण हे जर संकल्पयुक्त 11, 21, 51, 108, 5, 7, 9 जे काही सत्यनारायण तुम्ही करणार असाल तुम्ही सकाळी केले तरी चालेल. शक्यतो एक टाइम असावा. मला माहिती आहे की ह्या वेळात मुलं बाहेर जातात, घरात कोणी राहत नाही, तेव्हा मी सत्यनारायण करत नाही, तर मग आज उद्या जे आता मी सकाळी केलं तर मग उद्या दुपारी रात्री असं नाही. सेवेचा एक टाइम असणं महत्वाचं आहे. सेवा करत असताना सेवा कोणीही करू शकतो, मुलं स्त्रिया असं काहीच नाही आहे, कोणीही सेवा करू शकतो. विधवा वगैरे अशा काही कमेंट्स करायच्याच नाही, कारण ती
सेवा आहे ते सगळं आपण करू शकतो. पहिल्या दिवशी मी संकल्प करणार, छानपैकी मांडणी करून ठेवणार, संकल्प करणार की आजपासून मी समजा 11 सत्यनारायण, आपलं नाव गोत्र वगैरे बोलायचा संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती आहे. आजपासून 11 सत्यनारायण मी माझ्या घरात करणार आहे, तर माझ्याकडे ती सेवा पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची. आणि फक्त अखंड शब्द वापरायचा नाही, यथाकाली. कारण एखादा दिवस जर अचानक सेवाच नाही झाली आपली, की आज ना दिवसभर मला जमलंच नाही, अगदी रात्र बेरात्र झाली, तर मग अशाच आपण सेवा नाही करू शकणार. म्हणून सांगते यथाकालीन हा शब्द वापरायचा, अखंड वापरायचा नाही. ठीक आहे. आता 11 दिवसाची सेवा माझी 12-13 दिवस जरी गेली तरी हरकत नाही, कारण एखादा दिवस स्किप झाला, काहीतरी अडचण आली, घरात मेडिकल इमर्जन्सी आली, तर अशा वेळेस पण तुम्ही एखादा दिवस स्किप झाला तरी चालेल, म्हणून अखंड शब्द वापरायचा. ठीक आहे. आता मांडणी करून झालं. पहिल्या दिवशी आता मला माहिती आहे की माझी मुलं शाळेत जाता ह्या वेळेस ते नसतात, तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी सेवा, ज्या वेळेस सेवा करत त्याच वेळेस मला सगळ्या दिवशी या सेवा करायच्या आहे. दुसरं, सेवा करत असताना उपवास धरायचा नाही, कांदा लसूण कुठलंच बंद नाही, पण संकल्पयुक्त असेल आता 11 दिवस झालं तर शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करावं. बाकी तुमची इच्छा, केलं तर उत्तमच. हा, हे 2 नियम आहे. परान्न घ्यायचं नाही, तो एक कंट्रोल नियम. आता ताई मी रक्षाबंधनला माहेरी चालली आहे, मग काय करायचं, मग माहेरून जाऊन आल्यावर एक सत्यनारायण केलं तर चालेल का? बघा, आता समजा तुम्ही गुरुवारी जाणार आहे, तर गुरुवारचं एक सत्यनारायण तुम्ही करून जा. शुक्रवारचं रक्षाबंधन आहे किंवा नारळी पौर्णिमा त्याच दिवशी आलेली आहे, मग काय करायचं, नाही, नारळी पौर्णिमा आदल्या दिवशी आहे, म्हणजे तुम्ही गुरुवारी जरी सत्यनारायण केलं आणि नंतर तुम्ही गावाला गेलात आणि एक दिवस तसेच स्किप झालं, शुक्रवारचं कार्यक्रम उरकून जर तुम्ही शनिवारी आला तर शनिवारी दुसरं सत्यनारायण केलं तरी हरकत नाही, एखाद दिवस स्किप झाला तरी चालेल, कारण गावाला जाणार. पण बाहेरचं खाऊ शकता, बाहेरचं कुठलं नियम अटी नाही आहे. बाकी परान्न शेजारी वगैरे तर कोणाच्या घरचं खायचं नाही, तो एक नियम आहे, तो तुम्हाला पाळायचा आहे. एवढाच नियम आहे, बाकी काही नाही. आता रोज तीच मांडणी ठेवायची का? हो, रोज तीच मांडणी ठेवायची असते. उत्तर पूजा कधी करायची एक लक्षात घ्या. आता समजा मी सत्यनारायण केलं आहे, आज माझं सत्यनारायण झालं, माझं सत्यनारायण झालं, तर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करत असतो. तर मग उत्तर पूजा म्हणजे सगळी मांडणी उचलायची आणि आपल्याला नव्याने ती सेवा, तर तिची मांडणी आहे, समजा आज माझं वाचून झालं, दुसऱ्या दिवशी मी सेम करणार. उत्तर पूजा जी आहे ती मला शेवटच्या दिवशी करायची आहे, ज्या दिवशी माझं 5वं सत्यनारायण आहे, तेव्हा मी ती शेवटच्या दिवशी, म्हणजे आज माझं 5वं सत्यनारायण झालं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी मी जेव्हा मांडणी उचलेल तेव्हा मी ते उत्तर पूजा करेल. उत्तर पूजेसाठी एक मंत्र असतो ज्याचं पठण करायचं असतं आणि संपूर्ण जी काही मांडणी आहे मांडणीवर अक्षता टाकायच्या असतात, बाकी काहीच नाही आहे. रोज शिराचा नैवेद्य दाखवायचा. रोज गणपती बाप्पा, वरुण देवता, कुलदेवी यांची पंचोपचार पूजा करायची. फक्त अध्याय वाचायचे नाही. बायका काय करता, एकदा झालं की रोज अध्याय नाही, रोज तुम्हाला बाळकृष्णाची पूजा करायची, जिथे आपला जो काय म्हणतात सत्यनारायणाचा फोटो आहे त्यांची पण पूजा करायची. रोज ज्या 3 सुपाऱ्या ठेवणार आहेत त्याची पण पूजा करायची. तसंच करायचं. फक्त एवढंच आहे की रोज मांडणी उचलायची गरज नाही. आता समजा कधी कधी धूळ येते, आपले जे काही फुलं पानं खराब झाले असतात तर ते उचलून तुम्ही बाजूला टाकू शकता. समजा आता सुपारीच्या खाली आपण 2 विड्याची पानं ठेवतो, ते खराब झाले तर लगेच तुम्ही उचलायचे, म्हणजे सुपारी वगैरे उचलली तरी चालते, असं काहीच नाही की उचलू नका आणि हलवू नका, असं काहीच नाही आहे. ताई माझ्या घरात जागा नाही आहे, मी रोज मांडणी केली तर चालेल का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज मांडणी करू शकता. मग काय करावं लागेल तुम्हाला, रोज उत्तर पूजा करावी लागेल. आणि एवढं करण्यापेक्षा जर तुम्ही 11 दिवस 10 दिवस तुमची काय जेवढी सेवा करायची इच्छा आहे तेवढा दिवस जर तुम्ही मांडणी ठेवली तर काहीच अडचण नाही. घरातही छान वाटतं, ती सेवा करताना म्हणजे तो सत्यनारायण सेवा करण्याचा अनुभव आहे ना आणि जो आनंद आहे ना तो खूप सुंदर आहे. तर आपण दरवर्षी हे सत्यनारायण करत असतो. एकदा तरी तुम्ही सत्यनारायण करा. आता ज्यांना नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनला नाही जमलं ते तुम्ही कधीही सेवा करू शकता. रविवारी करा, सोमवारी करा. आता बघा पुत्रदा एकादशी आलेली आहे, एकादशीला सेवा करायची आहे आपल्याला सत्यनारायणाची. फक्त बाळकृष्णाला शिराचा नैवेद्य दाखवायचा नाही, त्यांना कधी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा, बाकी काहीच नियम अटी नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही एकादशीला पण उद्यापन करू शकता, तुम्ही एकादशीला पण सत्यनारायण करू शकता. या पद्धतीने ही सेवा करून काय होतं, ज्या काही आर्थिक अडचणी आहे घरात, अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही, ज्या तुमच्या आर्थिक अडचणी आहेत त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळतो. खूप सुंदर अशी प्रभावी सेवा आहे जी वर्षानुवर्ष महिन्यानुमहिने घरात केली जाते. माझ्याही घरात किंवा तुमच्याही घरात वर्षातून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, पण श्रावणाचा अवचित्त साधून ना 11 सत्यनारायण तुम्ही करून बघा, काय अनुभव येतो ना मला सांगा. असंख्य महिलांना याचा अनुभव आलेला आहे. खूप सुंदर अशी ही सेवा आहे. मांडणीचं मी तुम्हाला सांगितलं, शेवटच्या दिवशी तुम्ही उत्तर
पूजा करायची ताई, याचं काही उद्यापन वगैरे काहीच उद्यापन नाही आहे. नंतर पूजा केली की सामान आपल्या आपल्या जागेवर ठेवून द्यायचं, बाकी काहीच नाही. फुलं पानं तिथली जी धूळ वगैरे झाली असेल तर ती उचलून तुम्ही साफ करू शकता. तुम्हाला वाटतंय की कलशातलं पाणी थोडंसं कमी झालं आहे, त्या कलशातल्या पाण्यात पण तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. त्याच्यात एकदा आपण फुलं टाकत असतो, ते फुलं पण चेक करायचे रोज. तो जो आपण खाली तांबण ठेवलेलं असतं ना एखादी डिश, त्याच्यावर बाळकृष्ण ठेवतो. ताई, आम्ही रोज मग बाळकृष्णाची पूजा कशी करायची हा खूप मोठा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, तुम्ही फक्त सत्यनारायण करण्यासाठी फक्त बाळकृष्णाची मूर्ती तिकडे पूजा मांडणीजवळ ठेवली तरी चालेल. सेवा झाली की ती उचलून जागेवर ठेवू शकता, कारण लवकर गोपाळकाला आलेला आहे. कृष्ण जन्माष्टमी पण साजरी करायची असते, मग उचलली तर चालते का? हो, ती उचलायची, रोज त्याची पूजा करायची. काहीच नियम अटी नाही आहे. सगळ्यात सोपी मांडणी आहे, सोपी सेवा आहे, पण याचा अनुभव खूप सुंदर आहे. प्रत्येकाने आपापल्या घरात एकदा तरी ह्या पद्धतीने सत्यनारायण करून बघा. बघा, श्रावणात प्रत्येकाच्या घरी गुरुजींना बोलवून सत्यनारायण केलं जातं. ते तुम्ही गेलं तर अतिशय उत्तम, कारण त्याच्यात नवग्रहाची पण पूजा केली जाते. पण ते नसेल शक्य तर आपल्याच घरात ₹1 पण खर्च न करता तुम्ही मस्तपैकी 11 सत्यनारायण करा ना. तेवढाच अनुभव तुम्हाला येईल. उलट गुरुजींकडनं केलं तरी एका सत्यनारायणाचा तुम्हाला येईल. पण एवढंच की गुरुजींकडनं केलं तर नवग्रहाची पण पूजा होते बघा. तिकडे छानपैकी सुपारी वगैरे ठेवली जातात. ते करायचं असेल तर ते पण करा. आणि जर तुमची ही करायची इच्छा असेल तर आवर्जून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याही मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होतील. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच